मला गोकुळाला न्या. आणि मग जिथं देव आला तिथली बंधनं गळतात. पायीची बंधने गळतील, बंधने पायातली गळून गेली. कोपऱ्यात पडलेलं सूप घेतलं आणि सुपात देव मांडला. चित्रकारानं टोपलं केलं पण टोपल्यात नाही तर सुपात देव. कृपा दान केली संती कल्पांती ही सरेना म्हणून सुपात दान दिलं जातं. दान द्यायचं आहे ना आता. अहो आई स्वतःची जिवंत असताना 11 वर्ष 7 महिने ज्यानं स्वतःची आई पाहिली नाही तो कृष्ण. कृष्णा तुला पाहत होती यशोदामाई, आम्ही होतो वरचाळी ती आली आमच्या जवळी. पाहिला का म्हणते माझा मोरारे, कृष्णा तुला पाहत होती यशोदामाई. पानं नाही पिलं हो, नाही दूध आईचं पिता आलं. आईकडं बघून डोळ्याला आसू आणून देव निघून गेला. ते चरित्र देवाचे. आई असताना आईला आई म्हणता आलं नाही. असा परमात्मा सुपात देव उचलला आणि वाटेला लागले. यमुना माई दुतडी भरून वाहत होती, तशी वाहत नव्हती जास्त ती. पाणी कंबर इतकंच होतं पण देव आपल्यातून जाणार आहे म्हणून तिनं पूर आणला. का मला सुद्धा नको काय जावयाचं तोंड बघायला. यमुना माईचा जावाई कृष्ण परमात्मा आणि जावयाचं तोंड बघायला माई वरती वरती यायला लागली. नाका तोंडात वडिलाच्या पाणी जायला लागलं. म्हणला सासूच्या नादात बाप जाईल हिथं पाण्यात वाहून, म्हणून त्यानं अंगठा पायाचा खाली काढला. पोर लागला चाट त्यासे लावेला अंगुष्ठ. अंगठा लावला आणि देव पहिल्या तीरातून पहिल्या तीराला गेला. त्या यशोदेच्या घरी गेला आणि तिथली माया उचलली. माया उपजली ती माया उचलली. कारण बाळंतीन झालेलं सुद्धा त्या काळी महिलांना कळत नव्हतं काय ताकद असणं. आता तर 3ऱ्या महिन्यापासूनच फायली घेऊन जणू कलेक्टर झाली. काय दवाखान्याची गरज जिजावतात ते. एक पोर एका गाड्याला 5-5 लाखाला पडलंय. आणि इकडं लेकरू झालेलं सुद्धा माहिती नाही. तिथं माया उचलली देव ठेवला. आणि पहाटे एका गवळणीनं पाहिलं, अरे यशोदे अगं बाळांत झाली तुला नाही कळालं का. देवाचं तेज पुंज देह यष्टी पाहिली आणि एकमेकींना आनंदानं ते म्हणायला लागले, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 एक धावी एक पुढे एक वाटी चंत बडे. ताटी वाटी सुंट वडे. सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण 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 सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक दावी एकी पुढे एक वाटे सुंटवडे वाटायला सुरुवात केली. आनंदाचं भरून आलं गोकुळामध्ये. आणि इकडं जिथं माया निलीना माया करी आकांततेने उठती दूत उठायला लागले. बाळंत झाली देवकी, बाळंत झाली, पोरगी झाली. कंस आला, पोरगी हातामध्ये घेतली, गरगर फिरवली. अरे ती माया आहे र, ती माया आहे. आपलं दाखवते आणि लोकाला ऊन बघते. ती माया ज्याचा वशिला त्याच कुत्र काशीला. ती माया आपल्यांसाठी रडवते आणि बाकीच्यांचा हसू करते. ती हातात निसटली जाता जाता मजली मजला घेवदी उपजला माझे आधी. रे ज्याला मारणार आहे तू
देव तिकडं वाढतोय गोकुळामध्ये आणि मग कृष्णाचं रात्रंदिवस चिंतन लागलं. माझ्या कंसाला वैरी होता पण चिंतन महत्वाचे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र. तेतान मनसी पात्रा पात्र पै कैवल्याईचे पवित्र वैर्याही दिदले. कैवल्याचं पवित्र दान भगवंतानं दिलं. का? ध्यासू. पहिल्या काळात ध्यास होता. 12-12 वर्ष लग्नाला झाली तरी मालक बोलत नव्हते आमच्या आयांबरोबर, ह्या जुन्या म्हाताऱ्यांबरोबर. आणि रात्रीचा प्रसंग, ती म्हातारी आजी वाडग्यात गेली शेणाचं गमेल टाकायला आणि मालक तिकडून पाभर नावत घेऊन ग्रानात आलतो. अंधारात मालकाला ओळखू आलं नाही. मालक एवढंच म्हणलं कोण आहे, आणि बायको म्हणली मीच आहे. तेवढा जी जप चालू केलाय. ते म्हणलं कोण आहे, मी म्हणले मच आहे. ते म्हणलं कोण आहे, मी म्हणले मीच आहे. ते म्हणलं कोण आहे, मी म्हणले मीच आहे. भाकरी लागली. 2च जण घरात. बिबी बिबला पेटी तबला 125 भाकरी थापल्या आनंदाच्या भरात. विठ्ठल 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 विठ्ठल. ह्याला ध्यास म्हणताय. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, कान्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले, मन मोहिले रे, मन मोहिले. गाईच्या वासरू म्हशीला सोडले, म्हशीच्या वासरू गाईला सोडले, बैलाची धार कशी काढू रे, मन मोहिले रे, मन मोहिले. हरी तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिले, मन मोहिले. मन मोहून टाकलं. मनमोहन मुरली बाला नंदाचा नवेला. मन मोहून टाकलं. पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडोनी. असा भगवंत जन्माला येतो, राहतो आनंदानं. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस माझा नागेश्वर परमात्मा जातो देव बघायला. भजन करी महादेव राम पूजी सदाशिव सदाशिव. त्रिशूळ डमरू घेऊन आला. गिरिजेचा कांत दारात बसला आणि यशोदा माईला म्हणतो पोरग बघितल्याशिवाय जाणार नाही. म्हणली कवळ किराळ लेकरू माझं 3 दिवसाचं कुठला आलाय गोसाय, अंगावना कापड ना पिपड. अहो देव माझा असाच आहे. देवाला नाटक आवडत नाही. का? माझ्या नागेश्वराला आई नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, नात्या संबंधाचं कोणी नाही. अहो 11 सोमवार केलं ना माझ्या महादेवाचं, किती आपल्याला लग्न असू द्या सुपारीच फुटली म्हणायचं. का? अहो ते बोळ आहे हो, त्याला यज्ञ नाही लागत, होम नाही लागत, हवन नाही लागत, काही नाही. चोरे पिंड दिला पाव, त्याच्या पूजेने धावे देव. देवे केले कैसे कैसे, उद्धरिले अनायासे. पाकाच्या पडतकारे, उद्धरून नेली घारे. तोच हा विवाह सोहळा हो. शंकर परमात्म्याचं लग्न ह्या तिथीवर लागलं बरं का. 30 शिवरात्र भिल्लाचा उद्धार करते, कुरंगिनी नाम हरणांचा उद्धार करते. आणि भगवान महादेवाचा शंकराचा एवढंच काय, दक्ष राजाची मुलगी सती जिच्या बरोबर देवानं अगोदर लग्न केलं, बापाच्या विरोधात लग्न केलं. म्हणून बापाला राग आला, पोरी तुझ्या दारात आयुष्यात येणार नाही कधीच. उघड्यावर राहणाऱ्या माणसाला तू स्वीकारलंस ग. किती मोठमोठ्या जागा तुला आणल्या असत्या, आणि अशा उघड्या बरोबर तू लग्न केलंय. ती म्हणली बाबा माझ्या मालकाला नाटक आवडत नाही, करीन तर त्याच्या बरोबरच लग्न करीन. लग्न केलं सतीनं. एक दिवस देव भेटायला आले, भगवान विष्णू परमात्मा आणि लक्ष्मी. गुरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. येणार आहे कळालं देव. मग महादेवाला पार्वती म्हणती होय व आता मी तुमची बायको, माझे देखत कसं राहा.
मी काय म्हणेन का, पण ती लक्ष्मी यायची त्या विष्णू बरोबर. अहो कमरल तरी काहीतरी गुंडाळा किंवा का अशी इज्जत घालवताय माझी. तिचं ऐकून गजचर्म हत्तीचं कातड कमरला गुंडाळलं. कुठे करदुडा देवाला. दिगा हे अंबर यस्य सहा दिगांबरा. कमरला बी करदुडा नाही. मग काय करायचं. मग बारका एक गुहनस आणला धरून 1.5-2 फुटाचा, आणि दुसरा एक गुहनस दोघाचा पिळा मारला, शिपटीचा आणि तोंडाचा पिळा झाला त्याचा करदुडा. आणि मग लक्ष्मी आणि विष्णू परमात्मा आले गरुडावर बैसोनी. गरुडावर बसून आले. आता गरुडावर बसून आले. गरुडाला काय करायचंय व तुम्ही दोघं मित्र इथं. गरुडाने जी कमरचं साप पाहिलं देवाच्या, आणि सापाने जी गरुड पाहिलं, सन साप निष्ठून गेलं. हाय असा देव मोकळा झाला. देवाला नाटक आवडत नाही. विठ्ठल तिसऱ्या दिवशी देव गेला. चौथा दिवस गेला. 5वा दिवस गेला. रेलचेला यशोदामाईच्या वाड्यात, नंदाच्या वाड्यात. 6व्या दिवशी पुतना आली. इकडं पान उचलला. कोण जाऊन मारन. मग त्या काळी बी आरक्षण होतं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यासारखं. मी जाते. कोण म्हणलं पुतना. का व पुतनाच गेली असन. अहो देवाचा वर होता व तिला. वामनाच्या अवतारामध्ये राजा बळीची बहीण रत्नमाला, तिनं देवाचं रूप पाहिलं. म्हणली अरे तुझ्यासारखं जर मला लेकरू झालं ना, मांडीवलं खाली उतरवायची नाही, तुला स्तनपान करील. त्या एका आईच्या प्रेमासाठी देव पुतनेच्या रूपानं आली. आणि देवाकडं कुठे गेला ग कृष्ण. ती म्हणली अगं आताच आंघोळ घालून झोपी लावलाय. पण तू कोण. अगं म्हणली मी बघायला आले ना त्याला. नाम म्हणे आली नंदाची घर. नाम म्हणे आली नंदाची घर. स्वरूप सुंदर देवांगना. स्वरूप सुंदर देवांगना. काय काय घातलं होतं. पाटल्या डोरलं, कमरेला कंबरपटा, नाकात नत घालूनी, बाय थाट माट करूनी, नेसल चालू पैठणचा जणू अप्सराली. अप्सरेसारखी बरं का. इतकी नटून आली. कोण ग तू. अगं म्हणली मी तुझी मावस बहीण. आणि म्हणली मला कवा मावस बहीण होती. म्हणले लांबच्या नात्याची का मावस बहीण. मी इंस्टाग्रामला पाहिलं तुला बाळ झालं. आपलं नाही आपलं निरोप आला माझ्याकडं तुला बाळ झालं. फेसबुकला तो टाकलं होतं. व्हॉट्सअपला मला गुड मॉर्निंग करून तू नाही का सांगितलं पोरग झालं म्हणून. अगं म्हणले माझा तुझ्याकडं नंबर कसा. अगं म्हणले नाही जाऊन दे ग, लांबच्या नात्यानं तुझी मावस बहीण आहे. काय करू. मी घरात बसते बघ बाळापाशी. अगं म्हणली झोपलंय ग ती. देव म्हणला झोपा काढायला येणाऱ्याच्या हातात लागत तरी काय. आम्ही रातच्या बारीला 5-6 दिवस जात होतो दाऱ्यावर. होता कीर्तन करायचं आणि दाऱ्यावर जायचं. सकाळ लाईट गेल्यावरच उठायचो आम्ही. रातचीच लाईट निघून जायची. झोपणाऱ्याच्या हातात काही येत नाही. आणि म्हणून जाग केलं रे तुम्ही. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू स्वयं विष्णू. सर्व मिथ्या हे जाणून शरण रिखा देवाचे. उठा जागे वारे आता. जागा झाला देव म्हणला. भवानीच्याच गिरायकाला नाट लावती का काय. जागा झाला देऊन रडायला लागला. म्हणले का ग रडते की ग. आणि मला खुशाल म्हणती झोपलाय. रडते माझे बाळताने, समजावे तारा. असं बाळ त्या पुतनेनं मांडीवर घेतलं. कानुसा घेतला. इकडं कुठंच आई दिस नाही. आणि लगेच स्तनात विष भरून आली होती. येतानाच गरीबाची लय लेकर तिने मारत मारत आलती. ती दुराचारिणी मांडीवर पोराला घेते आणि वर्ण पदर टाकते. बर का. मांडीवर पोराला घेते वर्ण पदर टाकते. मांडीव पोराला घेते म्हण आणि वर्ण पदर टाकते. हाय का पोराला पदर टाकाय तुम्हाला पदर. अहो तुमच्यापेक्षा पुतना बरी ना. ती तरी नव्हती गावूनवर हिंडत.
पदर असावा हो. अहो एकाच पदरावाली दिल्लीच्या गादीवर बसली प्रतिभाताई पाटील, माझ्या महाराष्ट्राचं नाक. आयांनो, अरे तुमच्यात ताकद आहे कृष्ण जन्माला घालायची, तुमच्यात ताकद आहे छत्रपती शिवराय जन्माला घालायची, तुमच्यात ताकद आहे छावा शंभूराजे जन्माला घालायची. पदर टाकला वरून आणि पेयाला सुरुवात केली. डोळं झाकलं देवानं. का झाकलं व डोळं? त्याची भागवतात 21 कारणं सांगितली. पहिलं डोळं का झाकलं तर त्यानं ध्यान केलं नागेश्वराचं. देवा, ही तुझं खातंय र विष प्यायचं, ही काय आमचं खातं नाही, आमचं नाही ही खातं. देवा तुला काही नाही लागलं रे, तुला विष लागलं, विष. काही नाही तू मागितलं. अरे सगळ्या देवाला गुलाबाची फुलं, रातराणीची फुलं, मंजिरीची फुलं, शेवंतीची फुलं, हाय का माझ्या देवाला फुल तरी चांगलं? अहो शिर्डी खात नाही तो धोत्रा आमच्या देवाला हो. विष्णूच्या मंदिरात गेलं तर बायको भांडण काढीन, त्या लक्ष्मीच्या गळ्यात हाय ते घ्या की मला. पण महादेवाच्या मंदिरात येऊन दे बरं नवरा नवरी पाया पडायला, मागण काय महादेवाच्या गळ्यातलं? उलट घरात निघलं तर अंगणात झोपत्यान 15 दिवस विठ्ठल विठ्ठल. आणि अशा परमात्म्याकडं विनवणी केली माझ्या कृष्णानं. महादेवा, तुझ्या खात्याचा माल आहे रे बाबा, ह्याच्यात दूध मी पिऊन घेतो आणि विष चालू झालं ना की लगेच तुला मिस कॉल देतो. सगळं दूध देवानं पिऊन घेतलं आणि विषाला सुरुवात झाली की महादेवाला हाक मारली आणि त्या त्रिशूळ डमरूधारी भगवंताला सगळं विष प्यायला सांगितलं. विषही पिलं, दूधही पिऊन घेतलं आणि मग मुंच करायला लागली. कृष्णा सोड, कृष्णा सोड. त्यावेळेस देव सांगतो, एक तर मी कोणाला धरीत नाही आणि धरलं तर सोडित नाही बरं का. मारून टाकली पुतना, सायुज्यता नावाची मुक्तता तिला बहाल केली असा परमात्मा. अनेक संकटातून पुढे आला. काग बगरिटा मारिले बाळपणी, अवघे दैत्य खाणे बुडविली. सगळ्या दैत्यांच्या खाण्या बुडवल्या देवानं. महाबळ भटाचा अपमान केला, पाठीवरी पाठ. लय त्याला मारलं हो. का मारलं? त्याला नाव ठेवलं म्हणून नाही, भविष्य बघायला आला. काय त्या ब्राह्मणाचं नाव हो? महाबळ भट्ट. मला वाटतं कामच त्यांची तीत का काय काय कळानाच नेमकं. भविष्य बघायला आला आणि सांगितलं मात्र खरं, पण देवाला पटलं नाही. म्हणले ही मूळ नक्षत्र वय ग, अख्ख्या कुळाचा नाश करील. केला का नाही? रावणाची लंका सोन्याची होती आणि देवाची द्वारका बी सोन्याची होती. रावणाची जळाली आणि देवाची बुडाली. आणि काय सोन्यासाठी भांडता हो? सोन्यासारखा मालक जवळ आहे तवरच कुकुई का नाही? सोन्यासारखा मालक जवळ आहे तवरच कानातली कुडकं आहेत. कानात फक्त कुडका असाव, कुणी सांगितले डागा असाव, पण सोन्यासारख्या मालकाला सुद्धा किती तुम्ही नावं ठेवता हो. म्हणून सोन्याचा नका विचार करू. ज्याची सोन्याची होती ती द्वारका बुडाली, ज्याची सोन्याची होती ती लंका सुद्धा जळाली. म्हणून सोन्यासारखी माणसं बाजूला करू नका तुम्ही. कृष्ण परमात्मा महाबळ नावाचा भट्ट आला. काय म्हणला? मूळ नक्षत्रावर पोरग जन्माला, कुळाचा नाश करील, कुळाचा नायनाट करील. म्हणले अहो त्यांचं गुरुजी तर म्हणत होते चांगलं आहे म्हणले पोरग. अहो म्हणले काय कळतं त्या गर्गाचार्य? आता गर्ग तो चुकला गणित असे. अहो गर्गाला काय गणित येतंय तवा? त्याला काय कळतंय? गुरुचा अपमान झालेला देवाला सहन नाही झाला आणि मग त्यानं इतकं मारलं, त्याला इतकं मारलं, बसल्याला पाठ डायरेक्टच धडाकला वर स्लॅपला. तिथून खाली आदळला की सांडशान उलातन तवान पडीन चमचेन. काय गाव गाव चमचे झाल्यात. असं चमचे जी आलं धावदोय काय, नागपुडी हानते काय, डोळ्या हानकी. इतकं हाल त्याला केली. आडव्या बाजा झाल्या, ठेस काढून पडला काय, नाकातनं गोळाना फुटला काय. इतकी धावपळ त्याची झाली. जानवे गळाले, जानवे गळाले, धोतर फाटले, धोतर फाटलं, जानवं तुटलं. धोतर कुठलं गळालं तर डुंगणाचं गळालं. नामदेवराय सांगतात. मी तरी का शब्द आडून धरू बाबा? नामदेव महाराजांनी लिहिलंय
धोतर सुद्धा गळून गेलं. इतकी धावाधाव त्याची झाली. वाटणी पळताना रानातल्या गड्यांना कळालं. आवताला पाबरीला वस जाणावलं. म्हणली घरी तर लय मारामारी चालली आपल्या वस्तीव आणि आपण काय करतोय इथं रानात. आवता आली, पाबरी आल्या, जी मारला महाबळ भट्ट. पण बांधाव पडलं होतं रूमनं, त्याला कळालंच नाही पप्पा मम्मी कवा घरी गेली. म्हणली पप्पा नाही मम्मी नाही. जीच आरडत पळालं आणि महाबळ दिसला. कुठं बी मारायला लागलं. तवापासून मन पडली कुठं हानू रूमनं. आणि इतकी फजिती त्याची केली. मारलं नाही पण फजिती त्याची केली. अवघे दैत्य खानी बुडविली असा देव. लहानाचा मोठा झाला. पालता उलता पडायला लागला. पुढं रांग आहे बघायला लागला. रांगताना सुद्धा देवानं उजवा पाय नाही पुढं केला, डावाच पाय पुढे केला. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, गुडघ्यानं रांगत. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, गुडघ्यानं गुडघ्यानं रांगत, गुडघ्यानं रांगत. पकवाची जरा चाल ओळखीशी वाटली का? अग मैना ग तुझी हवस पूर. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानं रांगत, डाव्या गुडघ्यानं रांगत 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 रंगणी चोरीत लोणी धावणी दरसी गवळणी. गवळणीच्या पाठीमागं धावायचा. एखादीने जर रांगोळ दारात काढली असली ना, काय तुला रांगोळ कळते? अंगणी काढिले अष्टदळ काढिले अंगणी, अंगणात अष्टदळ काढलं तुळशीपाशी. देव म्हणला काय तुला रांगोळीतलं कळतं, सर तू बाजूला. आणि त्याच्यावरती त्यावरी मुते चक्रपाणी, काय तुला रांगोळीतलं कळतं? देवानं खरं अष्टदळ या जीवनातलं काढलं. अशा खोड्या देव करायला लागला. आणि अशा वेळेस चालता चालता रांगता रांगता धावायला लागला. दुड 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 दुड. रुन झुन पायी, रुन झुन पायी, वाजता दिवाळ दाविती पामुले, दयानिधी दाविती पामुले, दयानिधी दयानिधी दयानिधी. सवंगडी गोळा केले. देव म्हणायला लागला का रे? अरे हातापायाच्या काड्या आणि पोट वाड्या, नुसत्याच हातपायाच्या काड्या र खाया नाही का काय? म्हणले अरे देवा सगळं 5-0चं दूध जातं डेअरीला आणि ताक आमच्या डेअरीला, दूध नाही आमचं. अरे 30 शोकांती काय रे? फुटीचं कांद आपल्याला खायला, तळवट आपल्याला झोपायला, चटई पाहुण्याला, आपल्याला लेपट, पाहुण्याला आल्यावर 2000ची शाल, भारीतलं कांदा सोलापूर पुण्याच्या मार्केटला, आपल्याला फुटीचं नासलेलं चिंगळ्या. अरे काहीतरी आपल्या जीवाला चांगलं खरं काय? आपलं रक्त पिणारीत र ते, आपलं रक्त पिलं ते. अरे मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है, और मेरी ही लाश एक कफन केली तरसती है. अरे रुपयाचा विमा दिला तर आपल्याला भिकारी म्हणले हो. किती दिवस सहन करणार आहेत ते? आपल्याला काही देणार नाहीत. उलट आईबापानं संस्कार शिकवलं लेकरांना, आणि ह्यांनी ऑनलाईन सगळं केलं. पोरांना रमी खेळायला शिकवली. लाखो लेकरं तुमची आमची बर्बाद केली ही वरच्या लोकांनी. काय तुम्हाला दिलं त्यांनी? काही दिलं नाही. म्हणून विश्वाच्या मालकानं जाणलं, अरे जो आपल्या हितासाठी देत नाही ना त्याच्यासाठी चोरी करायची. अरे ज्याचा माल त्याचं हाल, आणि कोहली कुत्री झाली लाल. ज्यानं पिकवलं त्याला ते खायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून जगातली पहिली क्रांती माझ्या कृष्ण परमात्म्यानं केली. वसुदेव सुतम देवकम सचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. आणि मग संघटन केलं, जमवली सगळी, आणि चोऱ्यांचा सुळसुळाट झाला. सगळ्यांना बोलवलं, अरे इकडे या, कोणाला वाटतंय का पोटाला चांगलं खावं? म्हणले होय रे देवा वाटतंय र, चांगलं खावं वाटतंय, पण कोण देणार रे? मस्त इच्छा आहे आमची. मला आजपासून सगळ्यांना मी पोटभर खायला घालणार. काय करा तुम्ही? ज्याला ज्याला इच्छा आहे त्यानं माझ्या माग माग या. या
याल तारी यारे लागे 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 अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोटावरी आज दे तो पोट भरे अवघे माझ्या अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोटावरी आज दे यार तारी यार लागे अवघे माझ्या मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे बनाले याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे माग माग या. संसारात हेच शिकाव बर का. बापाचे कळप पळती पुढे. अरे किती धावाधाव केलं तरी किती चल बराबर 2 पाय बराबर. किती पळावो कोणाला सुख आहे आतापर्यंत. जो देखे सो दुखे या बाबा सुखे या कोई नहीं रे. कोण सुखी हो. अहो सगळ्याच्याच घरी ताण आहे. सगळ्याच्याच घरी हाल आहेत. तुम्ही म्हणता कीर्तन करायची गरज चांगली असते ना. नाही आम्हाला वाटतं टाळ करायला सुख आहे. टाळ करायला वाटतं कीर्तन करायला सुख आहे. कीर्तन करायला वाटतं श्रोत्यांना सुख आहे. अहो सुख कुणाला नाही. सगळ्याच्या घरी कायमच दुःख आहे. उगा एखादा नावका पाहुणा घरी घेऊन जाणार कुणी घरी न्यायचं नाही बरं का. घरचं जर आपल्या बरं असलं महामंडळाचं खातं तर घरी न्या. नाही तो उगा हाताने फजिती नको. आपली बायको सुद्धा आपल्या ऐकण्यात पाहिजे. एक जणांनी मला घरी नेलं चहा प्यायला. अर्धा तास झालं चहाचा तपासच नाही. कटाळून तो बोलला कोंदा चहा मिळेल का यंदा. तिनं तिकडून हाक मारली. लय कटाळा आलाय रे. हाताने करतो का मुकुंदा. देवा विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. सगळ्याच्या घरी तीच फजिती. अरे याला तर संसार म्हणतात. म्हणून काय शिका. याला तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे माग माग आलं तर काय देईल आजे दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. तुम्ही जोपर्यंत पुरं म्हणत नाही ना तोवर तुम्हाला खाया घालणार. कुठं देवाला स्वतःच्या घरचं खाया घालायचंय. अरे कुणाची घर देव फोडायचा. घर फोड्या नव्हता देव. घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताचे. एकांताचं घर पाहायचा देव आणि तिथं बोलवायचा. चौकात उभा देव राहायचा. काय झालंय उभा राहायचा. आणि त्या काळचं यंत्र होतं देवाकडं. त्याचं नाव बासरी. हातातलं कमरेचं काढायचा आणि ओठाला चिटकवायचा. हो एक धुन बाहेर पडली ना की हजारो गोपाळ धावात यायचे. घर सोडून धरिले रान संसार केला दान दीन. मी घर धंदा विसरले आहार सावळिया. कैसी वाजवली वाजवली मुरली मुरली आहार सावळिया. कैसी वाजवली मुरली.
वाजवली मुरली, धुन ऐकली. ऐकोनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद, लागला नामाचा छंद. ऐकोनी वेणूचा नाद, हरीच्या मुरलीवरे जीव जडे. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. सगळ्यांना गोळा केलं आणि पोटभर खायला दिलं. म्हणून देवाच्या नावानं पोटभर मिळतं, पोटभर मिळतं रे. म्हणून सरकारनं दिलेलं पुरत नाही आणि देवान दिलेलं सरत नाही. सुखाचा घास असतो, नाही सरत होते. तो देव तुम्हाला देणारे. आजी देतो पोटभरी, पुरे म्हणाल तो वरी. त्याच्यासाठी काय करा, हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कुणीच कोणाबरोबर बोलू नका. उग बोलण्याने नुसतं मांदळ राडा होतो, बोलण्याने भांडणं लागत. गावोगाव भांडणं, सासू सुनाची भांडणं, भावा भावांची भांडणं, बाप लेकाची भांडणं, भावकी भावकीत भांडणं. माझ्या डोळ्यात एकच 3 तास भांडण चालू होतं. कसंच मला मध्ये बोलून द्यायना त्या दोघी बाया. आणि 3 तासांनी मग बसल्या तांब्या तांब्या पाणी प्याल्या. म्हणलं मावशी काय पाठावं तुमचा, 3 तासात एक सुद्धा शिवी डबल नाही आली. हा म्हणले महाराज ही तर काहीच नाही, एकदा दिलेली शिवी मी 1.5 वर्ष देत नाही. काय पाटा करावं. म्हणून काहीच बोलू नका, बोलण्यानं गळ्यात येतं बर का. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, बोलत जाऊ नका. बोललं ना तर चांगलं बोला रे. जैसे साचा आणि मवाळ, मितुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ, अमृताची मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. म्हणून बोलण्यात एवढं मिळत नाही, एवढं गप बसून मिळतं. ज्ञानदेवी मौन जपमाळा. बडबडीचं काय खरे हो, काय नाही काय गोष्टी अंगावर येतात. वाटणी एक नतवाली म्हातारी वाटण चालली होती, निम्या वाटणी ह्या बाजूला नाही ह्या बाजूला, मधल्या त्या पांढऱ्या पट्ट्यावरच चालली होती. आणि एक जण खोंड शिकवित होता बैलगाडीला, आणि खोंड जरा निबार होती इसनीला. आणि जीच काय धावली डहाळानी खोंड. म्हातारे बाजूला सर, खोंडाला निबार आहे इसनीला, अंगावून गाडी जाईल. म्हणले मुड द्या, तुझ्या बापाचा रस्ता आहे. गेलं मांडीवनच चाक आणि केली म्हातारीने केस राहिली उभा. वकिलाची जाऊन गाठ घेतली. त्या बाबानं म्हणला मी लय गरीबाचा आहे हो, मला काय तुमची फी देणं होणार नाही, काय असन ती मला शिक्षा मी भोगन. वकील म्हणला तुला मी ह्यातनं वाचवतो, फक्त बोलायचं नाही, बोलूच नको. एका पिंजऱ्यात म्हातारी, एका पिंजऱ्यात शेतकरी. वकिलाने विचारलं का हो, म्हातारीच्या मांडीवनं गाडी घातली, कळतं का नाही तुम्हाला, आता 14 वर्षाची सजा होईल, का केलं असं. गप बोलानाच. झाली का नाही तुमच्याकडून चूक, गप बोलानाच. गुन्हा मान्य आहे का तुम्हाला, गप बोलानाच. म्हातारी शेवटी म्हणली बोल की. तेव्हा कसा म्हणत होता आजी बाजूला सरा. मला वाटतं निकाल लागला बर का हसण्याचा. विठ्ठल 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 म्हणून हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाबरोबर बोलू नका. चोऱ्यांचा सुळसुळाट झाला, देव घरी जायचा, चोरी करायचा. आणि सुनांना बी त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम भावना निर्माण झाल्या. देव येण्याची ती आतुरतेने वाट बघायला लागल्या. आणि मग सगळ्या बातम्या लीक झाल्या. घरी कळालं ह्यांनी आपल्या घरचं लोणीच नाही खाल्लं तर आपल्या घरच्या सुना सुद्धा नादवले ह्यानं. अरे आबारी आबारी काना नाशी येल्या मुच्या सुना. अरे यानं आमच्या सुना नासवल्या यशोदे. त्यावेळेस देवाला यशोदामाई म्हणायला लागले अरे आपल्याच घरच्या लोण्याच्या टाकीत खोंड पडून मिली आणि लोकाच्या घरचं लोणी खातोय, तुझ्या जीवाला लाज वाटते का नाही. कृष्णा तुला मी ताकीद करीते
घरी कोणाच्या जाऊ नको रे, रागीट तुझा पितानंद मारता याचा खाऊ नको रे. अरे जाऊ नको कोणाच्या घरी, लोक चांगली नसतात रे. त्यावेळेस गवळण एक दिवस न येणाऱ्या कृष्णाकडे पाहून म्हणते, का रे आला नाही? अरे आमचे सासू बोलते रे, आणि सासू आम्हाला सांगत असते, अजिबात त्याच्या नादाला लागू नका, पोर बारीक आहे पण आगाव दिसतोय. तुझी संगती नाही कामाची, नाही कामाची, मी सुंदरा कोवळ्या मनाची, मज दृष्टी होईल साची, घेईल तुझी चरया, कसे वेड लाविले काना गोवडिया, कसे वेड लाविले काना गोवडिया, गोवळ्या गोवळ्या. माझा वंश आहे मोठ्याचा, तू तवयातीहीन गवळ्याचा, ऐके झाली या नावा रूपाचा, ठावची पुसलिया, कसे वेड लावले काना गोवळ्या. असा देव प्रत्येकाला वेळ लावतो बर का. असा भगवंत प्रत्येकाला पोटभर खायला देतो. फक्त बोलू नका गाड्या कोणी कोणाबरोबर, हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, कोणाबरोबर बोलायचं नाही, आनंदानं हे जीवन जगायचं. असं परमात्म्यानं प्रसाद दिला, म्हणून त्याचं नाव घेऊ वाटतं. माझ्या कानाचे नाव भरी घ्यावो घ्यावो घ्यावो, माझ्या कानाचे नाव भरी घ्यावो, हृदयी तरुणी तुम्ही आसे खेळावयान्या हो, हृदयी तरुणी तुम्ही आसे खेळावयान्या हो, माझ्या कानाचे नाव भरी घ्यावो घ्यावो घ्यावो, माझ्या कानाचे नाव भरी घ्यावो. घ्यायचंय तर नाव हे घ्या. गवळणी मना निळो भरायच्या, गवळणी ऐकाव तुको भरायच्या, गवळणी ऐकाव नाथ राहायच्या, गवळणी ऐकाव नामदेव राहायच्या. पण गवळणीचीच बदनामी तुम्ही केली रे. बायका पिचली माझी बांगडी, हे का नामदेव राहायची गवळण नाही का? अहो कवा तिची बांगडी 1.5 वर्ष झालं पिचकली, अजून तिला कुणी बांगड्या बरी नाहीत. आणि तुझी थट्टा तुझी. अरे दिंडीत सुद्धा ह्या गवळणी असावत का कुठं रे? लाज वाटे जीवा तुझा मनविता दास, गोडी नाही रस लागली या सारखी, तुझे दास्य करीतो अनेका मागो खावया, धिक झाले जिने माझे पंढरी राया. देवा ते नाव घेतलं रे मी, बाकी कुठल्या देवाचं नाव? अरे आपला नागेश्वरच रात्रंदिवस तुमच्या सेवेला आहे. कुठल्या देवाला नवस करता हो? अहो नवस करून तुम्हाला रान नाही राहायचं, कपाळाला लावाय माती नाही राहायची. ह्याचा नवस कर, त्याचा नवस कर, ह्याच्या सवासने घाल, त्याचा देव देव कर. अरे अख्खं देवा देवावारी जर वाहत गेला तर नागेश्वराच्या वाट्याला काय द्यायचं आहे? अरे ज्याची वर्गण राहिली त्यानं वर्गण आणून द्या. प्रयागराजला काय हिंडत आहे? प्रयागराजला काय बाय माणसं गेली न वाहळ्या ते माळा ऐकणारीच तुडून मारली. कशाला गेल तर गर्दी करायला मोकार? अरे 4-4 फूट तिथं मैला साचला रे, मैला. अरे कोट्यवधी माणसं तुम्ही गेला आणि साधूंचं दर्शन घ्यायचं सोडून ती मोनालिसाच बघत बसला तुम्ही, ती गारुड्या डोळ्याची. हा तिथं जाऊन तरी तुम्ही पुण्य कमवलं का हो पुण्य? प्रयागराजला जाऊन नदीचं तीर्थ दर्शन घ्यावं का कुठं मोनालिसा बघत बडाव? डोळं कसं गारुळ येतं आणि इतक्या लांब कशी आली? म्हणून विकार जर सुटत नसतील तर आपलं गाव चांगलं केलं का ठाईची बैसोनी करायची? अरे गावातल्या नागेश्वराला पाणी नाही घालायचं आणि 4 धाम महाराज आम्ही इमानाने केलं. कोणी सांगितलं रे? कोणी सांगितलं? म्हणून देव तुमच्या गावाचा, म्हणून नागेश्वराला सोडून माझ्या आईला सोडून कोणाला नाही नवस करायचा. जो आहे नवस हे माय, नागेश्वरानं माझा जीव वाचवला, मला आयुष्य दिलं, म्हणून आईनं 1.25 महिन्याचा होता तवर डोकं टिकवलं का नाही पिंडीवरती. म्हणून देवा आम्ही कोणाचंच नाव नाही घेणार, घेणार ते आमच्या विश्व भगवंताचं नाव. म्हणून
कोणाचं नाव घेऊन आम्हाला वाचा बाटवायची नाही आता देवा. आम्हाला तू फाडलं ना उभं तरी तुझं नाव निघन. जरी तुझी नाही गाठ पडली तरी आम्ही तुझ्या डायव्हरला हाक मारू. जरा डायव्हरला थोडा जीव आपलं गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई वेगे आनावा तो हरी मज दिना ते उद्धरी. दिनांचा उद्धार करणाऱ्या हरीची आम्ही आठवण काढू आणि त्याच नाव घेऊ. तेरा नाम लिया तुझे याद किया विठोबा रखुमाई. हातवर 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 कर. या नागेश्वर भगवंताची ताकद उभ्या महाराष्ट्राला अहिल्यानगरला दाखवायची. हातवर हातवर मंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की. नागेश्वर भगवान की. हर हर विठाला 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 घ्या हात खाली. घेतलं काय? अरे वा 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 वा, किती आज्ञाधारकपणा आहे हो. टाळी वाजवायची, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी पंढरीची. देवा अधिकार नव्हता, कर्तृत्व नव्हतं, एकच अभंग पाठ केला तर गळ्यात हार पडलं. तेव्हा एकच गाथेतला अभंग पाठ केला तर 10 ठिकाणी जागा झाल्या, 3 ठिकाणी घरं झाली, फ्लॅट झाली, बांधकाम झाली, विहिरी झाल्या, जमिनी झाल्या रे. पण ज्यानं गाथा लिहिली त्याच्या घराला दार नाही मिळालं रे. आम्ही सदैव सुडकी जवळी येतात चोर धाकी, जाऊ पुढती भिकी कुत्री घर राखी ती. कारण संतांनी नामाचा व्यापार नाही केला, संतांनी कोणापुढं हात नाही पसरलं. संत नाहीत 1000 रुपये कमी दिलं म्हणून वड्यातनं माघारी आलं, संत नाहीत आलो. उदार अंतकरण संत मायबापांचं, म्हणून हार येऊ. त्यांच्या गळ्यात नाही हार आणि आमच्या गळ्यात पडला. मला वाटतं शिंद गावावरून जाताना मी जरा असा हार नेला घरी, किती आनंद होईल. पण नाही नेता यायचा. पाहुण्याच्या गावात ना असा हार घालून आल्यावर लय मला घरात घेते काय हे घाल. मी परिवार हे शिंद गाव माझं पाहुण्याचं आणि तिथनच हार घालून आलाय. नाही आमच्या घरी मारामारी लागन, मला हे हार काढावं लागन हो. अहो लोकांनी पैशाचं सुद्धा काय काय गावात हार घातलं म्हणजे तुम्ही घालावा असं मी म्हणत नाही. पाया पडताना सुद्धा पाया 50च्या नोटा, 100च्या नोटा, 200च्या नोटा, 500ची नोट तर रात्री एका आजीनं पायावर ठेवलं. म्हणले आजी अगं आता जगाच्या पाठीवर सगळ्यात सासरवास जर असेल तर त्या आजीला. अरे आयुष्यभर जिनं कष्ट केलं आज तिला सुखाची भाकर नाही रे घरात. 3-3, 4-4 बंगलं पोरांचं आणि रे झोपडीत राहते माझी आजी, माझा आजा. आणि तिनंच 500 रुपये माझ्या पायावर ठेवलं. म्हणलं आजी अगं रिचार्ज सुद्धा 350 झालाय ग, राहून देत तुला. नको म्हणले महाराज लय गोड कीर्तन सांगितलं, लय लेकरा लय छान सांगितलं, त्याला नोट बुडली होती कुठंच चला ना. हा जी चलतय ती द्या राव. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सार नाव परमात्म्याचे. म्हणून भगवंताचं नाम चिंतन हळूहळू चाला. कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाबरोबर बोलू नका. मग कृष्ण परमात्म्यानं सगळ्याला खायला दिलं. खोड्या करायचा, खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या करू नको म्हणून आई विनवायची. काय खोड्या करायचा देव? पाहती गवळणी तवती पालती दुधानी, मनते नंदाची आजी चोरी केली खरी, चोरी केली. अशा गवळणी निघाल्या ना की त्यांच्या माठाला खडा मारायचा. दुडी बर दुडी गवळणी सात निघाल्या, गवळणी गोरस, गवळणी गोरस म्हणू विसरल्या. दुडी बरी दुडी गवळणी
सात निघाल्या गोविंद घ्या गे कोणी दामोदर घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे. अशा गवळणींची घागरी फोडायचा देव. नुसतं फोडून राहत नव्हता, दही दूध खायचा आणि उरलेला डेरा म्हाताऱ्याच्या डोक्यात फोडून यायचा. काय काय जाग्यावर उरलेलं लोणी सुनांच्या तोंडाला पुसून यायचा. त्या काळी सुना सासरवाशी होत्या हो, त्यांना लय हा अधिकार चालवत नव्हता. पंढरपूरला जरी जा म्हणलं ना आत्या तरी सुनबाई म्हणायची जा व आत्या जा, मी हाय ना घरी. तरी सासू जात नव्हती. 2-3 दिवस आधीच तयारीला लागायची, म्हणजे अभंग पाठ करायच्या नाही, दशम्या सजुऱ्या फरसाणाचं पुडण तीन बांधायला आणि गट्टुडं घेऊन अंगणातनं बाहेर निघले ना पुन्हा महागारी बघायची. परिसे घे सुनबाई नको वेचू दूध दही. ऐक, लोक ना देवत्यान तुला दुधन दही मागत्यान. आपल्या बायाला आळीच्या ढाल गजयत, कुणाला दहीन दूध देऊ नको. म्हणले नाही द्यायची आत्या, जावं तुम्ही. म्हणली का व गव्हाचं ज्वारीचं का नाहीत म्हणला. म्हणले मी आधीच कणगीला खुना करून ठेवल्यात. तसल्या सासा पुन्हा अंगणात आली, गठुड डोक्यावर पुन्हा महागारी गेली. माझ्या हातीचा कलवडू. सुनबाई माझं वाद सुनी नको फोडू, माझ्या हाताचा कलवड आहे. कलवड आता आम्हाला नाही कळायचा, तुम्ही कलवड केला आयांनो नातवंडांच्या बाळातपणासाठी, सुनाच्या बाळातपणासाठी. गवऱ्या थापायच्या आणि त्याचा ढीग लावायचा आणि बाहेरून शेणानं लिपायचा. माझ्या हातीचा कलवडू माझं वाद सुनी नको फोडू. म्हणले आत्या अजिबात कलवड नाही मी फोडणार, सगळ्या गवऱ्या तुम्हाला गवऱ्यात घालायला राखून ठेवे, एका गौरीला नाही हात लावणार. सवतीचे चाळे मोठे मी जावे हिला वाटे. पंढरपुरात गेल्यावर सरगम थिएटर पशी 5-25 दिंड्याची गर्दी हो आणि माझा खोबा तिथं निकळाव असं वाटतंय काय तुला. गेलीच नाही राव. तसंच आहे. काय सासू काय सुना ते येऊन देत नव्हत्या. नंदाचा नंदन आडवितो ग बाय बाय आडवितो आडऱ्याने गवळणे हरीला माझ्या सांगा कोणी. कारण घेऊन यायला लागल्या. निजले मी होते पती शेजारी. का ग यशवदे आम्ही आमच्या मालकापाशी बी झोपू का नको. अवचिताला तुझा मुरारी. काय केलं ग त्यांनी. दाढी वेणीची गाठ बांधूनी यानेच केली मस्करी. दाढीची इनीची गाठ बांधली. माझा मालक उठला आणि माझ्या इनीला वड लागली. मी म्हणलं हे काय बावळटपणा, वय ना वय गेलं आणि आता लागलं. आणि मग त्यांची दाढीला वड बसली. हे काय बावळट धांगडी मातली. माझ्या नामदेवरायाचे हे शब्द आहेत. मातली काय ग आता धांगडी म्हातारडे, आता दाढी वडती काय माझी. ती म्हणली अहो मी नाही वडली. आणि मग बघितलं टेंबा लावून, आता का तिथं लाईट आहेत का चिमण्या आहेत का इन्व्हर्टर आहे का काय, तो बांधलेली गाठ. मग कापायचं ठरलं. नैनन छंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका. कापायचं ठरलं. मग दोघांची भांडणं लागली. ह्यो म्हणला माझी नाही दाढी मी कापून देणार. ती म्हणली माझी नाही मी नाही कापणार. जवळ जितय तवर मी बट नाही कापणार. अहो तवा ब्युटी पार्लर नव्हतं व, मग समजून घ्या राव तुम्ही. आणि मग बांधावनं कापायची ठरली आणि मग बांधावनं कापली. निजले मी होते पती शेजारी अवचिताला तुझा मुरारी. दाढी वेणीची गाठ बांधोनी यानेच केली मस्करी. हरीला माझ्या सांगा कोणी. पुरे जाहला त्रास हरीचा विटाला बाई या गोकुळीचा. अरे किती दिवस ऐकून घेताय म्हण कवर सांगतो काय. पोरे बाळे टाकूनी सगळे जावे वाटते येतोनी. आणि बैलगाडी झोपली आणि निघाला बायकोला घेऊन. अजिबात ह्या गावात थांबायचं नाही. मी जर गावात थांबलो तर कृष्णाचा नाद तुला सोडायचा नाही. बैलगाडी झोपली निघाली. तेवढ्यात यशोदामाई पुढं दिसली आणि यशोदामाईच्या कडावरचा कृष्ण पाहिला. तिथंच बैलगाडी हातातली सोडली, दावत सोडून दिलं आणि बैलांच्या झुपण्या काढल्या. एका जनार्दनी सबलस गवळणी नंदा घरी त्या येती धावणी. श्रीकृष्णाला पाहुनी नयनी वृत्तीच बावरली बावरली. हरीला माझ्या सांग कोणी. गाडी वळवली, नतमस्तक झाला, कृष्णाच्या गळ्यात पडली. देवा
अनंत काळ हे प्रेम असंच राहू दे. मग खोड्यांचा सुळसुळाट. यशोदा माय म्हणते गणपतीला नवस करते, एक मास देवी खोडी नाही केली. प्रचिती ती आली यशोदेशी, 1000 मोदक केलं, गणपतीला व्हायचं ठरवलं. काड्याची पिठे आणायला गेली तवर मोदका सहित गणपतीच खाल्ला. देवाशीच पुष्य देव काय झाला, अनंत ब्रह्मांड उदरी, हरी हा बालक नंदा घरी. आणि मग यशोदा माय म्हणते देवा आता मला कळाला तू, आता अजिबात इथं थांबायचं नाही, आता जाई राणा सवे घेऊनी गोधना. त्यावेळेस कृष्ण परमात्मा सांगतो आई ग, आई ती आया असते र, आई ती आया असते. अरे अख्खा आयुष्याची जवळ र आईनं तुमच्यासाठी. हाडाची काड केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, आणि तुम्हाला एवढं लहानाचं मोठं केलं रे. अरे मेल्यावर तर कुणी 4 तांबे पाणी अंगाव घालन, पण जिवंतपणी कधीतरी म्हातारे आईच्या पाठीवरून 4 तांबे उतर. कधीतरी जिवंतपणे हातात फणी घेऊन त्या आईची 2 भांगाची वेणी पाड. जिवंतपदी तरी बापाच्या पायाला हात लावून चोपर. बाबा जिबाळी लागली का, काटा मोडलाय का पहा. अरे मेल्यावर तर सगळ्याचीच गर्दी होईल, जिवंतपणे जपायला शिका. यशोदा मायला देव म्हणतो माय अख्खं जग जीव घालन ग, पण तुझ्याशिवाय मी उपाशी. अख्खं जग जीव घालत, पण माझ्या तुकोबरायाच्या बायको शिवाय देव उपाशी हो. जगाच्या मालकानं पायातला काटा काढला आणि जिजाला विचारलं माय जाऊ का ग. म्हणले लेकरा लय गुणाचा हात तुझा लय मोठा हो, जगाचा मालक काटा करतोय ना आशीर्वाद माझी जिजा देते. काय अधिकार आईचा मोठा असतो रे, आईचा अधिकार जाणारा जनो. आईशिवाय या जगात नाही, बापाशिवाय नाही. म्हणून त्यांचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न करा. तो देव सांगतो आई फक्त 2 घास भरव ग मला, 2च घास, मी गुरं घेऊन जातो. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. आई लहानसा घे ग मुंडा, मला करून दे ग मांडा. दूर गेल्या गाईच्या झुंडा, मला जेवू घाल. आई मी तुझा एकुलता एक, गाया राखीत 9 लाख. गाया राखून झिजली न ग, मला जेवू घाल. यशोदा माईने मांडीव घेतला देव आणि जीव घातला आणि गाया सोडून दिल्या. सगळ्या सवंगड्याला सांगितलं सवंगड्यानो आता वाजले की 12, आता सगळ्यांनी गुरं सोडा आणि माझ्या बरोबर या. या रे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्यांना रानात बोलवलं. तिथं देवानं खेळ खेळला. आता त्या काळचं खेळ पबजी नव्हता, फ्री फायर नव्हतं, काही नव्हतं रे. तिथं मैदानी खेळ होतं, म्हणून मैदानी ताकद आहे. आणि म्हणून गावात शेकडो मंदिरं असण्याची अपेक्षा ठेवू नका. एकच प्रेम करा या नागेश्वरावरती. बांधायचंच असन पुढच्या काळात तर आपल्या ह्या तरुण लेकरांसाठी व्यायामशाळा बांधा बाबा. तरुण लेकरांसाठी वाचनालय बांधा, कारण वाचताल तरच तुम्ही वाचताल. अज्ञानाचा गैरफायदा घेऊन पोट भरणारे भरपूर आहेत, पण मायबाप तुमचं अज्ञान पण जावं ही इच्छा तुकोबरायांची. सज्ञानी व्हा. अज्ञानाच्या मागं लागून, अंधश्रद्धेच्या मागं लागून तुमच्या आयुष्याचं वाटोळं करून घेऊ नका. अज्ञान दूर केलं माझ्या संतांनी. सगळ्यांनी गाया वळल्यान खेळ खेळले. खेळ फार महत्वाचा आहे. घर सोडा आणि अंगणात ये रे, तरच तुमचं आयुष्य टिकल. अरे कानोबा खेळ डाव जाबून कोरडी, अरे कानोबा खेळ डाव जाबून कोरडी. खेळ डाव जाऊन कोरडी, कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी. किती करशील रे कुरगडी, किती करशील रे कुरगडी. कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी, कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी. देवा रडे जाऊ नको. सगळ्यांनी भाकरी सोडल्या. तिथंही कालियाचं मर्दन केलं. कालियाला मुक्तता दिली आणि भाकरीत दुपारच्या सोडला. खांदीबार पोटी भूक.
काय खेळा याचे सुख खडकी सोडियल्या मोठा आजीचा दही काला गोमटा गोमटा असा कालाय बर का. त्या खडकावर सगळी बसली. देव कुठं मिसळतोय. ती म्हणली तुमचा तुमचा करा काला किता, आपलं नसतो आपण भाकरी मिसळत. त्यावेळेस गोपाळ सांगतात कानोबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वांगुली. अरे ही घोंगडी सुद्धा तुझीच आहे की रे. शुद्ध झाले कलेवर ही घोंगडी सुद्धा देवा तुझीच आहे. आणि म्हणून तुझी आमच्यात मिसळ त्याच्याशिवाय शुद्ध नाही व्हायची. देवाची एकत्र मिसळली आणि तो काला भगवंतानं यमुना माईच्या तीरावर सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेऊन गेला. तो काला शिंदा ग्रामस्थ नागेश्वराच्या पवित्र मंदिरात हे या तिकुळाचा विचार सगळे माझे भाविक भक्तजन मांडीला मांडी लावून बसलेले राजा हो. जातीचं पातीचं राजकारण करू नका. अरे आपलीच लेकरं आज रक्ताच्या थरोळ्यात पडली पण आम्हाला काय दुःख वाटना हो. किती आपण गुंतलो. अरे आपल्या छत्रपतींची कोणीतरी एखादा दलिंदर येतो आणि टीका करतो, आपल्याला का हे वाटत नाही. राहुल सोलापूरकर सारखा येतो शिवरायांची बदनामी करतो, काही वाटत नाही. बाहेरच्या राज्यातले नेते मंडळी येतात भाषण ठोकतात आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना छत्रपती शिवरायांचा गुरु नाही म्हणतात. अरे जगद्गुरु तुकोबराय सोडून छत्रपती शिवरायांना दुसरा गुरुच नाही. पण तरी तुम्हाला दुःख वाटत नाही. आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला दुःख वाटावं, कारण सुपारीचं खाणं खाणारा आपला राजा आहे. सुपारीचं खंड खाणारा आपला शंभू राजा आहे. जर शंभू राजांची छत्रपतींची जर कोण बदनामी करीत असन तर त्याची गई केली जाणार नाही. ठामपणे तुम्ही सांगितलं पाहिजे रे. अरे ज्या महाराष्ट्राच्या मायभूमीत गरीबाच्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देटाला आणि सामान्य स्त्रीच्या पदराच्या काटाला हात लावला तरी बेहत्तर हे म्हणणारे छत्रपती काल स्वारगेटला एसटी मध्ये रे लेकरावरती बलात्कार झाला 25 वर्षाच्या एसटी मध्ये. अरे कुठे गेली आपली संस्कृती, कुठे गेला स्वैराचार, कुठे गेली आचारसंहिता. अरे तीच दर्जाहीन झालेली आचारसंहिता या महाराष्ट्राला पुन्हा मिळावी म्हणून छत्रपतींचा विचार आहे. आणि तोच काल्याच्या रूपानं सगळेजण घेऊन जा. अरे भगवंताचे लेकर आहेत रे. अरे याच भूमीत शेख मोहम्मद बाबांसारखे मुसलमान संत जन्माला आले. अनंत जातीचे संत या अहिल्यानगर भूमीला मिळाली. ही अहिल्यानगरची भूमी सामान्य नाही. ही पुराण काळातील दक्षिण काशी सोन्याचा व्यापार करणारी माझी अहिल्यानगरची भूमी. म्हणून पुणे जिल्ह्याच्या इंद्रायणी तीरावर तुकोबरायाचं कीर्तनात मंडप पेटला तर माझ्या मोहम्मद बाबांनी जाऊन तो विझवला. ही धर्मनिरपेक्षता आपल्या जिल्ह्यात आहे. आत्मारामगिरी महाराज असतील, अनंत संत मांदियाड्यांनी भरलेली ही भूमी आणि या पवित्र भूमीमध्ये निर्व्यसनी निष्कलंक राहा व अखंड भगवंताचं नामचिंतन घ्या. कधी तुमच्या आईच्या दुधाला कलंक लागू देऊ नका. तेच हा प्रसाद या आजच्या क्षणात मिळतो. तो काल्याचा प्रसंग तुकोबराय सांगतात. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोठे आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तो पुर म्हणेल तोपर्यंत देतो. हा काल्याचा प्रसंग धावत्या ओघामध्ये एक 10 मिनिटं पुढे गेला. आता हा काल्याचा प्रसंग असतो. एक 5 मिनिटं तरी पुढे जाणारच. तसं वक्त्याचं कर्तव्य वेळेत सोडलं पाहिजेत. पण काला म्हणजे सगळा समारोप असतो. रात्रीच्या कीर्तनात 1-2-3 मिनिटं पुढे गेलो तर एक असा दगड घेऊन फिरत होता मांडवाच्या कडेने. मला मारतो का, तुझं चलू दे म्हणला. तारीख कुणी दिली त्याला बघतो. आमच्या गालमे काकांनी प्रेमानं बोलवलं. महाराज आमची इच्छा आहे अख्ख्या महाराष्ट्राला तुमचा काला आवडतो, तुम्ही आमच्या गावात कालाच घ्या. आणि म्हणून मायबाप 5 अंकी आकडं बाजूला टाकलं आणि तुमच्यासाठी आलो बरं का. हे प्रेम आहे. माझी माणसं मला मिळाली पाहिजेत, बाकी काही आयुष्यात नको. असाच एकोपा, अशीच एकी टिकवा. वाखंड नागेश्वराची सेवा तुम्हा हातून घडो एवढीच भगवंत चरणी प्रार्थना. शेवटची विनामने संतजनी परिसावी विसरतो न पडावा माझा देवा तुमासी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम
मिनिटाची सूचना सांगून जातो. नगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा, बीड जिल्हा या चारही तालुक्यातील एक 10-12 तालुक्यांच्या मध्ये मिळून जगद्गुरु तुकोबरायचा 375वा वैकुंठ गमन सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या प्रेरणेनं, सद्भाग्यानं, भाग्यानं आपल्या सिद्धटेक या ठिकाणी, पवित्र अशा ठिकाणी येत्या 23 मार्च 2025 ते 30 मार्च 2025 या 8 दिवसाच्या कालखंडामध्ये आहे. दररोज 50,000 माणसांचं जीवन आहे. राजा हो, जेवढ्या काही भाकरी तुम्हाला प्रसाद म्हणून नेता येतील तेवढ्या न्या. गावकऱ्यांच्या काही सूचना असतील त्याही ऐका. फुल न फुलाची पाकळी, काय पैसे द्यायचे ते त्या नामयज्ञ सोहळ्याला द्या. साक्षात तुकोबरायांच्या पादुका हेलिकॉप्टरनं देहू येथून इथं सिद्धटेक या ठिकाणी येणार आहेत. 1.25 लाख लोकांचं पुरणपोळीचं जेवणाचं नियोजन आहे. काल्याच्या दिवशी एवढा दौदिप्यमान ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आपण जायचंय. ते कशासाठी? फक्त तुकाराम तुकाराम नावाचा गजर करण्यासाठी. कारण तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ, जरी सगळा सहित वह्या तारियेल्या जैशाला ह्या. त्या विश्वमाऊली तुकोबरायाचा जीवनपट अनुभवण्यासाठी आणि 375व्या सोहळ्यासाठी तुम्हा सर्व मायबापांनी तुम्हाला जेवढ्या दिवस शक्य होईल तेवढ्या दिवस त्या उत्सवासाठी सिद्धटेक या ठिकाणी त्या तुकोबरायाच्या नामजपासाठी यावं. असा तुमचंच लेकरू म्हणून मी हा जाता जाता निरोप घेऊन जातो. सर्व मायबापांच्या, माझ्या वडीलधाऱ्या माणसांच्या चरणावर माझी कीर्तन सेवा समर्पित करतो आणि याच ठिकाणी थांबतो.